पंढरीच्या पांडुरंगा, तुझ्या चरणी सादर प्रणाम. मी कोमल साळुंके, सुज्ञ वारकरी आणि तुझ्या लाखो भक्तांपैकी एक. तुझ्यासाठी एक पत्र घेऊन आले. कसा आहेस पांडुरंगा? सगळं कुशल मंगल आहे ना तुझ्या पंढरीत? आषाढी वारी सुरू आहे. खूप खुश असशील ना तू? पण मी तुला तुझ्या आनंदाचं कारण विचारणार नाही. मला विचारायचे आहेत तुला काही प्रश्न जे अनेक वर्षापासून माझ्या मनात घर करून बसलेत. मला माहिती आहे विठ्ठला, यावेळीही तुझीने माझी भेट घडणार नाही. अरे, व्यवस्थाच तशी करून ठेवली तुझ्या पंढरीत. सामान्य भक्त तुला सहज भेटू शकत नाहीत विठ्ठला. म्हणून हा पत्र प्रपंच. पंढरीच्या पांडुरंगा, मला माहीत आहे तू भक्तीचा भुकेला आहेस. या ना त्या प्रकारे तू तुझी भूक भक्तांकडून पूर्ण करून घेतोस. पण विठ्ठला, युगे 28 तुझ्या विटेवर उभा आहेस. त्या विटेवरून जरा खाली उतर. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेरच्या खिडकीपाशी ये आणि दूरवर नजर टाक. कानोसा घे. कदाचित कोणीच दिसणार नाही तुला. पण निराश होऊ नकोस. कमरेवरील हात खाली घे. एक हात स्वतःच्या छातीवर ठेव आणि ऐक तुझ्या काळजाचे ठोके. विठ्ठला, ते फक्त तुझ्या काळजाचे ठोके नाहीत, तर तुझ्या भेटीसाठी पंढरीची वाट चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पावलांचे आवाज आहेत ते. तू तर देव आहेस ना, मग बघ तुझ्या दिव्य दृष्टीनं. तुला दिसतील टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत चालणारे लाखो वारकरी. सगळे कष्ट विसरून ते चालतायत काट्या कुट्याची, दगडधुंड्याची वाट तुझ्यासाठी. मुक्काम पडेल तिथं थांबून मांडतायत 3 दगडांची चूल आणि विसावतायत उघड्यावरच तुझ्यासाठी. भली माणसं करतायत अन्नदान आणि तुझंच हरिनाम घेऊन उठतायत पंक्ती. आणि पुन्हा सुरू होतोय गजर तुझ्या विठ्ठनामाचा. विठ्ठला, काय म्हणू मी तुला? बा म्हणू, माऊली म्हणू, सखा म्हणू, देव म्हणू की पंढरीचा राजा? अरे, तुझ्या याच रूपांची पूजा करतोय बहुजन समाज पिढ्यानपिढ्या आणि चालतोय पंढरीची वाट शतकानुशतक. आता आषाढी एकादशीला तुझ्या या पंढरीत चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा भरेल. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे असे गुणगान गात वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करतील. पण विठ्ठला, खरंच आता चंद्रभागेचं पावित्र्य राहिलंय? तुझ्या दर्शनासाठी मोठमोठाल्या रांगा लागतील. पण तुझ्या भेटीसाठी महिनाभर पायी चालत येणाऱ्या तुझ्या भक्तांना मात्र तू भेटणार नाहीस. त्यांना तू अजून ताटकळत ठेवशील नेहमीप्रमाणे. मंत्र्यांना, नेत्यांना, आमदारांना, खासदारांना, त्यांच्या नातेवाईकांना, जवळच्या लांबच्या ओळखीच्या माणसांना तू सगळ्यात अगोदर भेटशील. त्यांना वेळ देशील. वारकऱ्यांचं काय? इथपर्यंत आलेत तर भेटतीलच की. एवढी महिनाभर कळ सोचली, अजून 2-3 दिवसांनी काय बिघडणार आहे? घेऊ द्यात त्यांना रांगत रांगत. रांगेतून हेच चाललंय रे वर्षानुवर्ष तुझ्या या पंढरीत. तू तर पंढरीचा राजा, मग तू का बदलत नाहीस ही सिस्टीम? काढ हुकूम आणि कर न्याय इथल्या इथंच. अरे, मागे एकदा प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सरांनी त्या भल्या माणसानं पालकमंत्री असताना VIP रांग बंद केली होती. तेव्हा वारकऱ्यांना, भक्तांना तुझ्या दर्शनासाठी दिवस रात्र रांगेत उभं राहावं लागत नव्हतं. पण म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणालाच जाणार. तसंच घडलं. VIP वाल्यांची रांग पुन्हा सुरू झाली आणि पुन्हा भक्तांची आणि तुझी भेट लांबली. काही वर्षापूर्वी तुकाराम मुंडे या धडाकेबाज अधिकाऱ्यानं VIP प्रथा बंद पाडण्याचा कठोर निर्णय घेतला. देवस्थानाची व्यवस्थित घडी बसवली. भक्तांसाठी सोयीसुविधा करण्यावर भर दिला. त्यांच्या या कर्माची फळं त्यांना मिळाली बरं का रे विठ्ठला. अरे, 19 वर्षाच्या कारकिर्दीत 22 वेळा बदल्या केल्या त्यांच्या. आहेस कुठं विठ्ठला? विठ्ठला, तू निश्चिंत आहेस रे तुझ्या सजवलेल्या गाभाऱ्यात. तुझ्या मंदिराला पण आता झळाळे आली. पण बाहेरच्या पंढरीचं काय विठ्ठला? ती कधी बदलणार? आजवर अनेक टेंडर निघाली,
थोडेफार काम झाले, पण स्वच्छतेचा प्रश्न जैसे थे आहे. आषाढी कार्तिकीला लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. महापालिका एवढा पैसा खर्च करते, तरीही भक्तांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नाहीत. दर्शनासाठी 3-3 दिवस रांगेत उभं राहावं लागतं. महिलांची मोठी कुचंबना होते. त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीत. पिण्याचं पाणी, राहण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा यामध्ये वाढ झाली तरच खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची पंढरीची वारी सुफळ पूर्ण होईल. तुला कळते ना माझी तळमळ? बा विठ्ठला, तुला आठवतो पंढरीच्या यात्रेत रस्त्याच्या कडेला बसून बांगड्या विकणारा तो कासार, हार फुले विकणारा तो फुलवाला, ते बुक्का कुंकूवाले, उदबत्तीवाले, बत्ताशे, मेवा, मिठाईवाले, खेळणी विकणारे ते छोटे छोटे दुकानदार आठवत आहेत? दिसत नाहीत रे आता. कुठे गेले? तुला माहिती आहे का काही? विठ्ठला, तुझी यात्रा म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळी असती रे. 4 पैसे गाठीला बांधून ते समाधानानं निघून जातात पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी. कुठे गेले असतील ते? विठ्ठला, मंदिर सुशोभीकरणाच्या नावाखाली सगळी दुकानं उठवली, मग त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था का नाही केली रे? एवढी जागा आहे, सगळं कसं छान होऊ शकतं, पण प्रशासनाचा मेळ बसत नाही, नियोजन होत नाही. तुझं आपलं बरं आहे. युगे 28 उभा विटेवरी, करकटेवरी ठेवून या. पांडुरंगा, उन्हाची धग सुरू झाली की घशाला कोरड पडायला लागते. माणसांच्या आणि जनावरांच्या पण. पिकं करपून जातात, राख होते पाण्याविना. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी इथली चित्रकथा होऊन बसली रे. विठ्ठला, अरे सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला भागाची तहान भागवणारं उजनी धरण या भागासाठी संजीवनी आहे. पण काय उपयोग? नियोजन शून्य कारभारामुळं इथली जनता, शेती, जनावरांची तहान भागत नाही. विठ्ठला, गेल्या अनेक वर्षापासून इथली जनता पाणी प्रश्नासाठी लढते, पण उजनी धरण तहान भागवण्यासाठी नाही तर राजकारण खेळवण्यासाठी वापरलं जाते. यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं? पाणी ही निसर्गाची देण आहे, पण स्वतःच्या बापाची जागीर असल्यासारखे उजनीच्या पाण्यावर राजकारण खेळले जाते. पाणी तहान भागवतं हे माहीत होतं, पण पाणी सत्ता पण मिळवून देतं आणि त्यासाठी जनता पाणी पाणी करून मेली तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. पांडुरंगा, तुझ्या डोळ्यासमोरच घडतंय सगळं, तरीही तू गप्प का? पांडुरंगा, हे सगळं तुला सांगते कारण तूच आमची माऊली आणि तूच आमचा बा आहेस. लहानपणापासून घरात तुझंच नाव ऐकते. तुझं नाव घेतल्याशिवाय वडिलांचा दिवस सुरू होत नाही. कुठं काही विपरीत घडलं की आजोबा म्हणायचे, पांडुरंगा आता तूच बघ रे बाबा, सगळं काही तू नीट करशील. एवढा विश्वास आहे तुझ्या भक्तांना तुझ्यावरती. विठ्ठला, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मंत्री नेते येतील तुझ्या दर्शनासाठी. तुला साकडं घालतील, म्हणतील, पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे, रोगराई जाऊन सगळीकडे स्वच्छता नांदू दे, इडापिडा टळू दे. तेव्हा त्यांना सांग की बाबांनो, ही जबाबदारी तुमची आहे. वर्षातून 2 वेळा पंढरीत येणाऱ्या माझ्या भक्तांना कशाची कमी पडू देऊ नका. विकासाच्या नावाखाली कोणाच्या पोटावरून वरवंटा फिरवू नका. पोटापुरते देई विठ्ठला, मागणे लय नाही. या विचारानं वारीच्या निमित्तानं 4 पैसे कमावतात छोटे व्यावसायिक, कमवू द्या. त्यांच्या मुखात सुखाचे 2 घास पडू द्या. ते हिसकावून घेऊ नका. ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय ती आता तुमची जबाबदारी आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नकात. लोककल्याणाची कामं करा. आणि हो, त्यांना याची पण आठवण करून दे की तुम्ही राज्याचे कारभारी आहात, पण 5 वर्षासाठीच. उगीच भांडत बसताय खुर्चीसाठी आणि त्यांच्या भांडणात जनता भरडली जाते हाकनाक. जमेल ना तुला एवढं करायला? बा विठ्ठला, शेवटी एकच मागणं मागते तुझ्याकडं, सर्वांना सुखी ठेव. काळजी घे तुझ्या लेकरांची.